मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबतचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांची शरद पवार अमरावतीमध्ये भेट घेणार आहेत। अमरावती दौऱ्यादरम्यान शरद पवार बच्चू कडूंच्या घरी जाऊन त्यांना भेटणार आहेत असं कळतंय। त्यामुळे बच्चू कडू महाविकास आघाडीसोबत पुन्हा जाणार का अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगलेल्या आहेत। शरद पवार अमरावती दौऱ्यावर आहेत। 2 दिवसाचा हा दौरा असेल ज्याच्यामध्ये ते पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत। पण सध्या महायुतीसोबत सत्तेत असलेल्या बच्चू कडू यांच्या घरी जाऊन शरद पवार त्यांची भेट घेत आहेत। त्यामुळे बच्चू कडू पुन्हा एकदा महाविकास आघाडीत येणार का अशा चर्चा रंगतात। प्रतिनिधी छगन जाधव यांच्याकडून अपडेट्स घेऊयात। छगन, काय नेमकं दौरा असणार आहे शरद पवारांचा आणि बच्चू कडूंची थेट घरी जाऊन भेट घेत आहेत शरद पवार? नक्कीच रिद्धी, जर बघितलं तर शरद पवार जे आहेत ते विदर्भाच्या 2 दिवसीय दौऱ्यावर आहेत। काल दुपारच्या वेळेला अमरावतीमध्ये त्यांचं आगमन झालं। त्यांनी कालचे पंजाबराव देशमुख यांच्या रौप्य महोत्सवाचे कार्यक्रम त्यांनी नियोजित वेळेत त्यांनी उपस्थित राहिलेले होते। आणि या दरम्यान जर बघितलं तर राजकीय घडामोडींना मोठा वेग आलेला आहे। कारण कालपासून शरद पवार जरी अमरावतीत आले असले तरी त्यांनी दिग्गज नेत्यांची भेट घेतलेली आहे। आणि आज सकाळी जर बघितलं 10 वाजता तर ते बच्चू कडू यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेणार आहेत। बच्चू कडूंचं आणि गेल्या काळात जर बघितलं तर राणा दाम्पत्यांचा मोठा वाद चव्हाट्यावरती आलेला होता। आणि याच पार्श्वभूमीवर बच्चू कडू लोकसभा अमरावतीसाठी त्यांचा उमेदवार जो आहे तो देणार आहे। आणि याच संदर्भात शरद पवार त्यांची भेट घेण्याची शक्यता आहे। कारण अमरावती लोकसभेमध्ये जर बघितलं तर अनुसूचित जातीसाठी हा मतदारसंघ राखीव आहे। आणि या दरम्यान बच्चू कडूंचा एक उमेदवार आहे तो या रिंगणात उतरायची शक्यता दाट वर्तवण्यात येत आहे। आणि याच पार्श्वभूमीवर शरद पवारांची आणि बच्चू कडूंची चर्चा होते का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे। दुसरीकडे जर बघितलं तर बच्चू कडू सत्तेमध्ये सहभागी आहेत आणि शरद पवारांची भेट घेत असल्यानं राजकीय वर्तुळात मोठी चर्चा जी आहे अमरावतीमध्ये निश्चित छगन, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। Thank you.